आदर्श आहे गोलंदाज. 4 षटकांची मॅच देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. धाकटुजी संघ आपण पाहतो नुकताच काही दिवसांपूर्वीच धाकटुजीचा क्रीडांगणावर धाकटुजी प्रिय विंधणे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि आज आणखीन एक स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 4था दिवस आहे त्या स्पर्धेचा. उद्या त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. A1 जोडी पुरस्कृत रजनी स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेचं आयोजक धाकटीजीच्या बऱ्याचशा खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज आदर्श, स्ट्राईक एंडला रोहित जी घरत. मॅच ऑन होईल. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल टावकुराचा गोलंदाज. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. पहिला बॉल डॉट येतोय. आदर्श आहे त्याला चांगला माहिती आहे हे षटक इकॉनॉमिकल हाताळलं. किंबहुना हा जो समोर खेळाडू आहे रोहित, त्यांना जर थांबवलं आपण तर एक कंपॅरेटिव्ह स्कोर आपल्या समोर उभा राहू शकतो आणि त्या स्कोरला आपण गवसनी कदाचित घालू शकतो. हे मनसुबे असतील. गोलंदाज पाहतोय आदर्श. फुलरलेनचा बॉल चांगला बॉल होता. खोदून काढला. क्षेत्ररक्षण खराब झालंय. त्या ठिकाणी पाहतो आपण बॅकअप. इथे मात्र अतिशय चांगलं दिलंय. फेकी उचल फेक झाली. तद्वारे या 2 धावा. अकाउंट ओपन केलं. खातं खोललं जातंय स्वतःचं आणि संघाचं. बिनबाद 2च्या घरामध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो. कॅप्टन कसा असावा नेहमीच या खेळाडूनं संघाला लीड केलंय. फक्त कॅप्टन्सी नाही तर लीड केलंय. हिटमॅन रोहित शर्मा आपण पाहतोय. ICCच्या इव्हेंटमध्ये 22 सामने खेळले. अवघा 1 सामना गमावलाय. हा सुद्धा इतिहास राहिलाय. फुलरलेनचा बॉल होता. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु अपयशी राहिले फलंदाज. गुड बॉलिंग. चांगला चेंडू. प्रचंड गतीने हा चेंडू हाताळला होता. फलंदाजाचं कडं मित्र म्हणून काहीच उत्तर नव्हतं या चेंडूचं आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. पहिलं षटक प्रगतीपथावर P1चं षटक. आदर्श पाहतो. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू तुहिरी, तिसरा डॉट. फुलरलेनचा बॉल अपील झाली. पंचांचं बोट आभाळाकडं. खेळाडू इथे मात्र LBWच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला धक्का, पहिला हादरा पाहायला मिळतो आपल्याला. रोहित जी घरत हा खेळाडू डगआउटचा रस्ता पकडताना पाहायला मिळतो आपल्याला. आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट्स आहे पहा. LBWच्या स्वरूपामध्ये आमच्या संवेद परेश दादा जोडलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हा आम्हाला मात्र ही माहिती पुरवली जात आहे. करंजाचे आमच्या संवेद गुणलेखक जोडलेले आहेत. व्यावसायिक गुणलेखक आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण कौतुक. आज या स्पर्धेच्या वतीनं हे आपल्याला 3 दिवस ते पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा करूया आपण खूप खूप कौतुक. सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी आपण पाहतोय रचना केली जात आहे. NM नवजीवन मुलेखंड आणि धाकटी जुई. शॉर्ट फ्रॉम आपण पाहतो स्क्रीनवर. 2 वर 1 नाजूक परिस्थितीमध्ये सूरज घरत ज्याने मागाशीच मॅडन षटक फेकलं आणि हॅट्रिक सुद्धा मिळवली. 3 विकेट्स प्लस 1 मॅडन षटक. चांगली गोलंदाजी. आता मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. टपेच लागली. आल्या पावली माघारी. सस्त्यात बाद करताना इथे मात्र गोलंदाज अक्षरशः आग होतोय. आणखीन एक खेळाडू इथे मात्र बाद. सूरज घरत टपेच लगावण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू सांगतो व्ही शेप मध्ये खेळायचा होता तो मला. आडव्या बॅटनं फटका सजवला. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस बंद झाला. बॅटची वरची कडा टॉप एज लागली आणि सेकंड स्लिपचा खेळाडू आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये झेल विसवला. धक्का क्रमांक 2. सूरज घरत बॅक टू द पवेलियन. इन ॲट 4 4थ्या क्रमांकावर नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. कौशल्य म्हात्रे आपण पाहतोय. रोहन घरत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आमच्या संवेद जोडलेले आहेत. धाकटीजी संघाचे एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये फलंदाजी कमी पाहतो आपण रोहन घरत यांची. कौशल्य आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. MMV धाकटीजी या संघाच्या खात्यामध्ये आणि रोटेशन चालू आहे. मगाशी शुभमला 12th मॅन पाहिला. कदाचित तो आता प्लेइंग 11 मध्ये असावा.
रोहन घरत मगाशी प्लेइंग 11 मध्ये होते आणि रोटेशन चालू आहे. दॅट्स अ गुड थिंग. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडूला संधी देणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूची संधी ही चापणं सुद्धा गरजेचं आहे. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज. ओ इथे मात्र पहा विकेट्स होती का नाही आता महत्वाचं नाही राहिलं. झेल सुटलाय की नाही हे सुद्धा महत्वाचं नाही राहिलं. डॉट बॉल. षटक आवडला असेल टाळ्या व्हायला हरकत नाही. चेंडू फेकले. 6 विकेट्स घेतल्या. 2 धावा खर्च केल्या. 2 नाव आहे आदर्श. आदर्श मांडलकर हा गोलंदाज पाहतो. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. हर्षल गावण नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्ले आता मात्र विखुरलेला असणार आहे. पॉवर प्ले नसणार आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अवघे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवर प्रोटेक्शन करण्यासाठी आपण पाहिले आणि आता अंतर्वर्तुळामध्ये 6 खेळाडू आणि उर्वरित राहिलेले 5 खेळाडू बाह्य वर्तुळ बाउंड्री लाईनच्या जवळ असतील. धाकटीचे संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि आज पुन्हा एकदा रोहित एस घरत रोहित शशिकांत घरत या खेळाडूला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. हे कित्येक वेळा केलंय. फक्त रोहितच नाही, रोहित ज्युनियर नाही, रोहित सिनियर नाही, आज बरेचसे खेळाडू आहेत धाकटीच्या स्क्वॉड मध्ये ज्यांनी आपल्या संघाला सावरण्याचं काम केलंय. आज पुन्हा एकदा कसोटी लागली या खेळाडूची. आपलं काम चोख बजावलंय. आता उर्वरित कामगिरी हर्षल गावणची राहणार. यावेळी मात्र फिरून खेळलेत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द पंचांचा चौकार. 4 धावा. चौकार पाहायला मिळतो आपल्याला. सुरुवात चांगली झाली. फिरून खेळले. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो आपण ऑफस्टंपच्या बाहेर आले. तदनंतर मात्र मनसुबे दाखवले. ऑन साइडला खेळण्याचं बॅटची वरची कडा चांगली फल या ठिकाणी शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. प्रचंड वेग दिला होता परंतु त्या गतीचाच वापर केला मित्र म्हणेन फलंदाज रोहित एस घरत या खेळाडूनं. 1 चेंडूवर पहिला चेंडू फेस केला आणि चौकाराची मोहर लावली. धाव संख्या 6. हर्षल गावण अवे फ्रॉम द बॉडी. पीसी डिलिव्हरी होती. आर्म डिलिव्हरी या ठिकाणी पाहिलं आपण. यावेळी वेग दिलं होतं. यावेळी चेंडू फिरवण्याचं मनसुबे दाखवले नाही. हर्षलला माहिती आहे बाउंड्री गेली आता मात्र मला बॅकअप द्यावं लागेल स्वतःला. तेच दिलंय. स्वतःला बॅकअप देण्याचं काम केलंय गोलंदाज हर्षल गावण यानं. डॉट बॉल फेकतोय. धावसंख्या स्थिर. 1.2 चेंडूची खेळी संपली. 6 धावसंख्या 2 बाद. रोहित रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू त्या ठिकाणी होते. चेंडू सुटला जातोय. एक सिंगल चिकी सिंगल या ठिकाणी पाहायला मिळतोय. हलकासा फंबल, हलकीशी मिसफील्ड आणि त्याला मात्र एकेरी धावसंख्येचा मोबदला पुदंड भोगावा लागतो या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 7. जर्सी क्रमांक 7 ICCच्या 3 ट्रॉफिया ज्या कर्णधाराच्या नावावर लागल्या असा MS धोनी 2007 T20 वर्ल्ड कप सुरुवात केली. पहिली ट्रॉफी 2011 50-50 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन ट्रॉफी आणि 2 दिवसानंतर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये लावू थांबा. या मॅच नंतर लावू. ओके धन्यवाद. नको स्टेजवर नका येऊ. कॉमेंट्री नका करू. आहोत आम्ही अजून. हर्षल गावण पाहतो गोलंदाज आपण दुसऱ्या षटकासाठी प्राचार्य झाले. चांगला बॉल. फुलरलेचा बॉल. पुन्हा एकदा आर्म डिलिव्हरी. पीसी डिलिव्हरी. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. व्हेरिएशन करतोय आणि महत्वाचं सुद्धा आहे व्हेरिएशन करणं. तुमच्या मधल्या असलेली गुणवत्ता, तुमच्या मधल्या असलेली भेदकता, विविधता या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. एक चेंडू गिरकी घेणारा फिरवतोय बॉल. कधी वेगवान फेकतोय, कधी यॉर्कर. हे वैशिष्ट्य राहिलंय हर्षल गावण या गोलंदाजाचा. अजूनपर्यंत 5 धावसंख्या खर्च केल्यात. पुलरलेनचा बॉल फटका फसला. बॅक टर्न झाले. हातामध्ये खेळाडू आहेत. जर्सी क्रमांक 12 घातले. कॅच सोडणं इम्पॉसिबल आहे. युवराज सिंग सरांची आठवण करून देणारा खेळाडू. आणखीन एक खेळाडू झेलबाद. प्रणय आहे खेळाडू आपण पाहतोय. प्रणय कोळी आणखीन एक चांगला खेळाडू आपण पाहतो ज्यानं टिपला झेल.
आता मात्र गलती लागली. जसं रोहित बाद झाला ना कॅप्टन, तसं मात्र सेना आता मागे फिराव्या लागले असं म्हणावं लागेल. इथून पाठ दाखवून चालणार नाही. पाठ दाखवणारा कधीच मित्रांनो इतिहास घडवला नाहीये. लढावं लागेल तुम्हाला, लढावं लागेल. किल्ला जर तुम्हाला जिंकायचा असेल ना, ही ट्रॉफी जिंकायची असेल ना, मैदानामध्ये लढावं लागेल मित्रांनो तुम्हाला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मागाशीच म्हटलं मी, धाकटीजी संघ म्हटला तब्बल 90 खेळाडू सुद्धा षटकार मारू शकतोय आणि हे दाखवून दिलं उलवे नोट मध्ये काही दिवसापूर्वी. 8 खेळाडू बाद झाले होते. 70 धावसंख्येचा पाठलाग करताना या संघानं मॅच जिंकली होती. त्यामुळे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि हे नवजीवन मुलेकंड संघाच्या खेळाडूंना सुद्धा माहिती आहे. चला 7 धावसंख्या, 3 बाद झालेले आहेत. हर्षल गावन पहिला चेंडू चौकार, दुसरा डॉट, तिसरा सिंगल, चौथा डॉट आणि 5वा विकेट. शेवटचा बॉल. जागा बनवण्याचा प्रयत्न होता. नवीन खेळाडू पाहतो आपण अंकेश पाटील, त्याच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक. बॅकवूड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये पंचांचा अगदी जवळपासच चेंडू या ठिकाणी पहा. उचल फेक झाली. आणखी एक सिंगल. षटक क्रमांक 2 समाप्तीवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. एंड ऑफ सेकंड ओव्हर आणि धावसंख्या पाहतोय 4 ची सरासरी. 3 बाद 8 धावा. 3 बाद 8 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. अंकेश पाटील हा खेळाडू सिंगल काढले आणि आता मात्र स्ट्राईक केला असेल. रोहित एस घरत अजूनही मैदानामध्ये आहे. त्यामुळे आशा अजूनही लावल्या जातील. किमान 35 ते 40 धाव संख्येवर पोहोचू शकतो का हा संघ, हा आता प्रश्नचिन्ह आहे. चिंतेचं वातावरण पाहायला मिळते आपल्याला धाकटे जुई संघाच्या डगआउट मध्ये. तिसरं षटक. स्वतः संघ नाईक आता मात्र पहा आज स्टँडिंग कॅप्टन आहेत. च्या दिवसामध्ये सुद्धा कॅप्टन्सी त्यांच्याच वाट्याला आलेले आहे. धीरज नुकताच मुलेखंड प्रीमियर लीग पार पडली आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा हा 8 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 8. तिसरं षटक. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल इथे मात्र पहा पहिल्या अटॅम्पमध्ये सुटला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडला. कीपरचा विचार केला आपण तर थोडीसे बेसफील्ड लगेच स्वतःला बॅकअप दिलं. सुरुवात पुन्हा एकदा डॉट बॉल न केली पहा धीरज म्हात्रे या गोलंदाजानं. यावेळी मात्र बॉल हवेत आहे. बॅक टू द बॉलर. सुवर्ण संधी. संधीचं केलंय सोनं. खेळाडू इथे मात्र कॅच अँड बोल्ड. आणखीन एक खेळाडू बाद. पियुष म्हात्रे, पियुष ठाकूर या ठिकाणी पाहतो आपण. कदाचित त्यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतंय या ठिकाणी. आला असेल आपण तर पियुष ठाकूर. अंकेश पाटील ऑन स्क्रीनवर आपण आता पाहतोय. 3 चेंडू फेस केले. अवघी 1 धाव. 33.33 स्ट्राईक रेट. आज एकही खेळाडू थांबायला तयार नाही. चला स्पीडअप करा बॉईज. तयार राहा प्लीज. आपण वेळ खर्च करू नका. सनी घरत नवीन खेळाडू दोन्हीही बंधू राजे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतील. दोन्ही सख्खे बंधू मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहित एस घरत, सनी एस घरत. मी चुकीचा बोलतोय ना. यावेळी काय फटका सजवलाय परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. पहा टायमिंग चांगलं होतं. खेळाडूला पिक केला मित्र म्हणेन. ताकद लावणं आणखीन गरजेचं होती. थांबायचं होतं. आल्या पावली पुन्हा एकदा माघारी. आणखीन एक खेळाडू बाद. नाजूक परिस्थिती आणि यंगस्टर आहे त्या ठिकाणी ज्यानं झेल टिपलाय. कदाचित डेब्यू केलाय की काय आज.
झेल टिपलाय, चांगला झेल. पुढील विकेट साठी या ठिकाणी कुणाकडनं आलेत माहिती नाहीत. आम्हाला फक्त पैसे पाठवत 500 रुपये. पुढील जर हॅट्रिक घेतली तर उर्फ डोंगऱ्या नावलेल्या त्यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. पहा कॅश प्राइज लावलंय. थँक्यू सो मच. हॅट्रिक साठी लावलेलं आहे. आणि जाऊया आपण. पहा 5 खेळाडू बाद झालेले आहेत. 8 धाव संख्या आणि 5 खेळाडू बाद झालेले आहेत. शुभम आपण पाहतोय. शुभम हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. पहा नाव नाही सांगितलं, फक्त पेटनेम सांगितलं आम्हाला. जाऊ द्या, मॅच चालू करा प्लीज. फलंदाज 15 धाव संख्या. नाजूक परिस्थितीमध्ये आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. किमान 25 ते 40 धाव संख्या, 30 ते 40 धाव संख्या जर जमवली ना तर कमबॅक करू शकतो. गोलंदाजी चांगली आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. पंचांना चेंडू लागलाय की काय? हा स्टंपला लागला, माफी असावी. येस, बेल सोडली. इतकं फास्ट झालं हे रिॲक्शन. पंचांना इतकं फास्ट होतं ना, वेळ नाही मिळत कधी कधी. मागचीच मॅच आपण पाहिली न्यूझीलंड विपक्ष. शेवटची मॅच आपण पाहिली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. त्याच्यामध्ये रोहित शर्माने सुरुवात केली होती बघा. काहीतरी 5वं षटक चालू होतं. अंपायरच्या वरून चेंडू पाठवला. येस, नॅथन ॲलेस त्यावेळी गोलंदाजी करत होते. चला मॅच चालू करा. येस, बॅटची वरची कडा आणि वॉट अ कॅच, ब्रिलियंट. या रजनी मधला आणखीन एक झेल. हा झेल 100% स्टेटसला लावण्यायोग्य आहे. अप्रतिम. पहा टीममेट सगळे आले, अप्रिशिएट करतात. अगोदर शॉट कळले होते आणि बॅटची वरची कडा. बॅटचा फेस बंद झाला. रोहित करत, हा ज्युनियर रोहित, तो सुद्धा अपयशी ठरतोय. आणि आता मात्र बुम बुम योगेश पिंटू कुंभार या खेळाडून झेल टिपला. अप्रतिम झेल, लाजवाब कॅच टिपला जातोय. चला स्पीडअप करायचं आहे दाखवजी संघ. आपण लगेच मैदानामध्ये जा. 2:31 झालेत मित्रांनो. योगेश भोईर हा खेळाडू. आणखीन कॅश प्राइज आले पहा. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच नावाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच नाव घेऊ आम्ही, परंतु हे षटक आता महत्वाचं हाताळलं. पहा धावसंख्या 16, 6 गडी बाद झालेले आहेत. योगेश भोईर हा खेळाडू बुम बुम या नावानं स्पेशलिस्ट खेळाडू आहे जो स्ट्राईक एंडला असेल. महत्वाची गोष्ट आहे पहा, फिंच हिटर आहे संघाच्या माध्यमातून. सध्या तो नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. आणि शुभम घरत हा खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला. शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडू मध्ये शुभम आणि योगेश तुम्हाला किमान 15 ते 20 धावसंख्या बनवायच्या आहेत. हे षटक मोठे बनवावं लागेल. आणि षटकारासाठी पहा डांग सुद्धा केला जाईल. या चेंडू नंतर आपण फटका चांगला आहे. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. गॅप मध्ये बॉल ढकललाय आणि चेंडूला पाठवला. पहा अतिशय चांगला देखणा फटका. प्रॉपर टायमिंग झालं. षटकार गॅप मध्ये बॉल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय राहिली चेंडू मध्ये, टायमिंग सुद्धा चांगलं होतं परंतु गॅप मध्ये बॉल ढकलला. आणि पुन्हा एकदा अजय, ज्याने मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार दिला होता आणि या मॅचची सुद्धा सुरुवात खराब झाली अजयच्या माध्यमातून, परंतु सुरुवात चांगली झाली दागटुजी संघाच्या माध्यमातून. 22 धावा, 6 गडी बाद झालेत. इथून एक दबाव निर्माण केला तुम्ही. अजय इथून कमबॅक करावं लागेल. आपल्या 3 गोलंदाजाने जी गोलंदाजी केली ना तशीच करावी लागेल तुम्हाला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल खेळाडूंना. शुभम फटका फसला. बॅट टर्न झाली. लॉंग चेस आहे आणि
तिघांच्या अगदी मधोमध चेंडू पडला जातोय पहा. तिसऱ्यासाठी वळण्याचा प्रयत्न नाही. हो, तिसरी धाव सुद्धा झाली पहा. खराब क्षेत्ररक्षण, ही खराब क्षेत्ररक्षण आहे. नवजीवन मुलेखंड संघाला तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये काय झालं आता मात्र कळत नाही. पण मागासपासून मिसफील्ड चालू आहे. धावसंख्या 25 झाल्यात. मी मागाशीच म्हटलं 30 ते 40 धावसंख्या झाल्या तर कदाचित दाखटेजी संघ पलटवार करण्यास सज्ज होईल. अजूनही मॅच अडकली पहा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, वेळ खूप खर्च झालाय आपला. 2:33 झालेले आहेत. खऱ्या अर्थानं वेळेवर क्रिकेट होणं गरजेचं आहे. आजचा पहिला दिवस आपण पाहिला. आज खऱ्या अर्थानं कौतुक करण या ठिकाणी सर्व आयोजक आणि संयोजकांचं. कारण हे काही तासांपूर्वी हे क्रीडांगण मित्रांनो, त्या क्रीडांगणाला पाण्याचं तलावाचं स्वरूप आलं होतं. पूर्ण क्रीडांगणामध्ये पाण्याचं या ठिकाणी पाहिलं आपण स्वरूप होतं. बुम बुम स्ट्राईक एंडला आपण पाहतो. योगेश, मोठा फटका येणार का अपेक्षा ठेवली योगेश. यावेळी मात्र टायमिंग चुकलंय. फेकी 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 इथे मात्र चांगली झाले होते. गॅदर करू शकला आणि तिसरी धाव घेणार का नाही. तिसऱ्यासाठी वळले होते परंतु बुमबुमने स्वतःला थांबवलं. आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. धावसंख्या पाहतोय 25 वर आल्या 2. चेंडू झाले 3. पहिल्यावर षटकार, दुसऱ्यावर तिहेरी, तिसऱ्यावर दुहेरी. एकूण धावसंख्या 11 खर्च केल्यात अजय यानं. महागड षटक आहे. या इनिंग मधलं सगळ्यात महागड षटक अजूनपर्यंत हाताळले. 3 मध्ये तब्बल 11 खर्च केल्यात. योगेश भोईर बुमबुम आडव्या बॅटनं फटका सजवला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. टायमिंग चुकलंय. पहिली धाव घेतलेली आहे. दुसऱ्यासाठी वळण्याचा प्रयत्न. फेकी पुन्हा एकदा वाईड झाली पहा. खराब फेकी आहे. इथे मात्र नॉट आउट पंचांचा इशारा येतोय. आणखी 2 धावा. थेंबे थेंबे तळसाचे 29 धावा धावपटलावर 6 बाद. 29 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 4 धावा बनवल्यात. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तर आमचे सुरेश दादा मात्र वाटते जल्लोष करणार. येस, आडव्या बॅटनं फटका सजवला. गॅप मध्ये बॉल आहे. ताकद प्रचंड लावली आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मध्ये बुम बुमच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. 4 धावा. 33 धावा झाल्या. त्या आता उर्वरित चेंडूवर एक मोठा फटकार आला ना तर दाखटूजी संघ लढण्यायोग्य धावा झाल्यात असं नक्कीच म्हणू शकतोय. लास्ट बॉलवर विकेट आली तर आमचे सुरेश दादा नक्कीच जल्लोष करतील या ठिकाणी. त्यांचं सुद्धा पेटनेम या ठिकाणी आहे. नक्कीच सांगू आम्ही. फलंदाजाला सुद्धा तेच विचारतात की बरोबर आहे, जेवलास का नाही, फटका जात नाही तुझा, षटकार बघायचा आहे. त्यांना सुद्धा षटकार बघायचा आहे. शेवटचा बॉल अजय पाहतो. स्ट्राईक एंडला योगेश भोईर. मिस्टर बुमबुम, एक मोठा फटका येणार का. दुसऱ्या बाजूने अजय हा डॉट बॉल फेकणार का. शेवटचा बॉल पूर्वार्धामधला अजय. डॉट बॉल आहे. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल आहे आणि जे अपेक्षित होतं ते झालं नाही. परंतु 33 धावसंख्येवर दाखटूजी संघाला थांबवल्या. षटकामध्ये तब्बल 17 आल्या. 33 मधल्या निम्म्या धावा तर चौथ्या षटकामध्ये आल्या. परंतु दाखटूजी संघाला या आता 34 धावसंख्या 24 मध्ये 34 थांबवायचा लागतील. दुसऱ्या बाजूनं रनरेटनं पुढे जावं लागेल. एक चांगली सुरुवात द्यावी लागेल. 24 चेंडू 34 धावा नवजीवन मुलेखंड संघासाठी सुवर्ण संधी आहे. कोण जिंकणार आणि कुणाच्या वाटेला पराभव होणार. क्रिकेट आहे मित्रांनो, होत्याचं नव्हतं. याच क्रीडांगणावर याच खेळामध्ये होत असतो. त्यामुळं आता मॅच रंगात येणार. बरोबर आहे. चला 24 चेंडू 34 धावा. आता मात्र एका बाजूने चेस, दुसऱ्या बाजूने डिफेंड. जाऊया, ऐकूया पुन्हा एकदा उत्तरार्थासाठी वळूया आपण. याच गावातले सुपुत्र हितेशजी मात्रे आपल्या समवेत जोडले जातील. पुढील आवाज नक्कीच त्यांचा असेल. 24 चेंडू 34 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. दाखटूजी संघ वेळ अजिबात खर्च करू नका. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय, वेळ अजिबात घेऊ नका.
धन्यवाद देवडाके सर. आपण एन्जॉय करत आहोत दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला तुम्ही धीरज मोती धाकटी जुई संघाला पाहता की ज्यानं पूर्वार्धामध्ये निर्धारित 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 33 धावा जमवल्या आणि 34 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं. अगदी षटकामागे 8.50 च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. आव्हान एवढं मोठं नाहीये आणि छोटी धावसंख्या यशाची कधी हमी देत नाही असं म्हणतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. कारण की या धावा तुम्हाला डिपेंड करायच्या असतील तर मात्र धाकटी जुई संघ तुम्हाला तुमची स्टँडर्ड गोलंदाजी, तुमची स्टँडर्ड फलंदाजी, अतिरिक्त धावांवरती अंकुश, समोरच्या संघावरती दबाव आणि अगदी विकेटचं सातत्य, या 5 गोष्टी या मॅच मध्ये दाखवाव्या लागतील तरच तुम्ही या मॅच मध्ये विजय संपादन करू शकाल. सलामीची जोडी प्रणय कोहली आणि धीरज म्हात्रे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. अगदी प्रणय कोहलीला पाहिला तर 12 क्रमांकाची जर्सी युवराज सिंग, अगदी क्विंटन डिकॉक ची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती था. आंद्रे रसेलची देखील हा क्रमांक आठवण करून देतो. दुसऱ्या बाजूला आपण धीरज म्हात्रेला देखील पाहतोय, तो देखील मैदानामध्ये दाखल झाला. आक्रमक फलंदाज म्हणून देखील धीरजची देखील ओळख आहे. धीरजने आपल्या जर्सीवरती नंबर काढलेला नाहीये, त्यामुळे नक्कीच वीरेंद्र सेहवागची आपल्याला आठवण येईल की ज्याच्या जर्सीवरती आपण कधी नंबर पाहिला नाही. कारण की नक्कीच ज्यानं सुरुवातीला 44 क्रमांकाची जर्सी घातली होती, परंतु नक्कीच तो अपयशी ठरला आणि तदनंतर त्यांनी जर्सीवरती कधीही नंबर परिधान केला नाहीये. सामन्याला सुरुवात, गोलंदाजीची सुरुवात आपण रोहित घरात गोलंदाजीसाठी करतोय. पहिला चेंडू जोरदार मारायचा होता, चेंडू लेग स्टिकला पिच झाला आणि रिव्ह्यू घेतलाय बहुतेक गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून, कारण की एक DRS सर्व संघांना असेल, त्यामुळे तिसरे पंच, अगदी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवण्यात आला. अगदी उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णय प्रलंबित करण्यात आला. पाहूया, पंच वाईट बॉल आहे, पंचांचा निर्णय आला आणि आपला रिव्ह्यू नक्कीच गमावून बसलाय धाकटी जुई संघ. यावेळेला अलंग कार्पेट चेंडू गरंगळत चाललाय, रेंगाळत चाललाय, त्याच्या मागे 2 क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु जिथपर्यंत पकडला जाईल ना 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3च्या घरामध्ये. 34 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. यावेळेला फटका चांगला, डीप मध्ये कोणी नाहीये, चेंडू जाईल, पंचांचा इशारा, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. धीरज म्हात्रेने ठोकला एक दर्जेदार चौकार. कारण की नक्कीच धावसंख्येमध्ये अगदी प्रचंड उसळी पाहायला मिळत्या. 7 धावा स्कोर कार्ड वरती. आम्हाला जिंकायचं, कारण की प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये आला, ही चमचमती ट्रॉफी आमच्या गावामध्ये न्यायची, त्या ट्रॉफीचं चुंबन घ्यायचं. परंतु जो उघड्या डोळ्याने स्वप्न पाहतो ना, त्याची स्वप्न पूर्ण होतात. म्हणून आपल्या स्वप्नाला सांगू नका तुमच्या अडचणी किती आहेत, तुमच्या अडचणीला सांगा तुमची स्वप्न फार मोठी आहेत. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आला, आणखी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. फटका चांगला खेळलाय पहा, अगदी फॉलिंग स्वीप, चेंडूला पाठवला, अगदी 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आणखी 4 धावा
ध्रुवी 11 नवजीवन मुलेकंड संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12च्या घरामध्ये. चांगली फलंदाजी, धावसंख्या अगदी खोऱ्यानं जमवताना पाहायला मिळतात. कारण की असं वाटलं होतं धाकटी जुई संघ हा गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु या ठिकाणी अगदी रोहित घरतवरतीच हल्ला बोल. कारण की कडक गोलंदाजावरती अगदी कडक वार करत असताना पण धीरज मात्रेला पाहिला. कारण की नक्कीच म्हणतात कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि ती क्रिया करत असताना आपण धीरज मात्रेला पाहिला. चला जसकर संघ आपली मरगळ दूर करा आणि अगदी त्वेषानं मैदानामध्ये उतरायचं आहे. वॉर्मअप सुरू करा. कारण की आपण पाहिला थंडीचा तडाखा वाढत चालला. मैदानामध्ये तापमान अगदी शून्याच्या पर्यंत जाऊन पोचले. थोडीशी थंडी मैदानामध्ये आहे आणि ती सुस्ती तुम्ही आता झटकवा. आता मात्र आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्याला सज्ज व्हा. कारण की जवळपास तुमचा सामना धाकटी जुई किंवा नवजीवन मुलेकंड संघाची होण्याची शक्यता आहे. आणि आपण पाहिलं तर दोन्ही संघ आता खेळतायत, त्यांचा वॉर्मअप देखील झालेला आहे. कारण की नक्कीच खेळाची सुरुवात करत असताना तुम्हाला वॉर्मअप सर्वात महत्वाचं असतं. कारण की वॉर्मअप केल्यानंतर अंग गरम होतं, चिवट होतं आणि तदनंतर तुम्ही चांगला खेळ करू शकता. त्यामुळे आपण खूप वेळ झाला कुठलाही सामना जसकर संघ खेळला नाहीत, परंतु आपण आता वॉर्मअपला सुरुवात करा. दरम्यान षटक या ठिकाणी पहिलं जवळपास सुरू आहे. 12 धावा या स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळतात. 34चं टार्गेट आहे. सामन्याला सुरुवात आपण करतोय. दांडी गुल केल्या, फर्निचर डिस्ट्रॉय केला, समोरचा दरवाजा उघडा आणि पाठीमागून घुसखोरी होताना आपण पाहिली. आणि फलंदाज या ठिकाणी धीरज मात्रे बॅक टू द पेव्हिलियन. याची गरज होती का? कारण की नक्कीच अगदी 12 आल्या होत्या, तुम्हाला 34 करायच्या आहेत. हळूवार धावसंख्येला पुढं नेता आलं असतं, परंतु या ठिकाणी सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी पहिला हादरा, पहिला दणका या ठिकाणी नवजीवन मुलेकंड संघाला बसला. इनेट नंबर 3 वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खिलाडूचं नाव आहे शुभम म्हात्रे. अगदी जर्सी क्रमांक 17 AB डिव्हिलियर रेशो पंची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती छापला. पाहूया तशा प्रकारे फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पिंच हिटर खेळाडू आहे. 3ऱ्या क्रमांकावरती 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू संघाचा केंद्रबिंदू असतो. अगदी दुरूनच चेंडू घसटण्याचा प्रयत्न या खेळाडूनं केला आणि हेही विसरून चालायचं नाही आहे की गोलंदाजीसाठी रोहित घरात की उरण प्रीमियर लीगचा मालिकावीर हा खेळाडू आहे की ज्याच्यासाठी आपण पाहिला दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखी एक खेळाडू मी पहिलंच म्हणालो होतं की या खेळाडूसाठी वन साइड हिरोचं गाणं वाजलं होतं. आमचं डीजे थोडंसं बंद आहे कारण की डीजेची वायर थोडीशी उंदरांनी खाल्ली आहे, त्यामुळे डीजेची गाणी वाजत नाहीयेत. दरम्यान रोहित घरतने मात्र कमाल केली आहे. पहा अगदी फ्रंट फूट वरती चालणारा नवजीवन मुलेकंड संघ मात्र या ठिकाणी काहीसा बॅकफूट वरती लोटून देण्यामध्ये यश आला. मी पहिलंच सांगितलं होतं की रोहित घरत आहे हा काही करू शकतोय आणि या ठिकाणी जवळपास 2 महत्वाचे हादरे दिलेत. 12 या धावसंख्येवरती अगदी 3 चेंडू मध्ये 12 धावा आल्या होत्या आणि आताच्या घडीला एक षटक संपला, 2 गडी गमावून बसला आणि तब्बल 12 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांचा पाठलाग या ठिकाणी तुम्हाला करायचा. नवीन फलंदाज हर्षल गावंड मैदानामध्ये आला.
48 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. अगदी सुरेश रैनाची आठवण करून देणारा आकडा त्याच्या जर्सीवरती पाहायला मिळतो. आणि हे मैदान या खेळाडूंना खूप वेळा गाजवलंय आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीनं. या मैदानाचा चप्पा चप्पा त्याला माहीत आहे. गोलंदाजामध्ये बदल देखील झाला. अंकेश पाटील आला. यावेळेला रिवा स्वीप अटेंड केला. चेंडू नीटसा बॅट वरती आला नाही या, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना तर अगदी गलीमध्ये कमालीचं पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली आहे प्रणयला. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती 13च्या घरामध्ये. अगदी आताच्या घडीला एवढंच सांगेन, नवजीवन मुलेखंड सामना इझी मध्ये घेऊ नका, कारण की नक्कीच धाकटी जुई संघाची ओळख आहे त्यांची धारदार गोलंदाजी. आज सामना ते शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊ शकतात. त्यामुळे नक्कीच सामना तुम्हाला जवळपास 3-3.5 षटकाचा प्रयत्न करावा लागणारा. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूनं बॅटची कड घेतली. आणखी एक फलंदाज या ठिकाणी झेलबाद होताना पाहायला मिळतो. आणखी एक धक्का दिला. आणखी एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिला. मी पहिलंच म्हणालो होतो की अगदी इझी मध्ये जाऊ नका. अगदी धाकटी जुई संघ तुम्हाला बिझी करणार. आणि आताच्या घडीला या ठिकाणी 3 महत्वाचे खेळाडू गमावून बसला. तो नवजीवन मुलेखंड नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आदित्य कोहली, जर्सी क्रमांक 45. नक्कीच अगदी रोहित शर्माची आठवण करून देणारा आकडा, अगदी हेनरी क्लासेनची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती छापला. आणि तशी आता कामगिरी त्याला करावी लागणार आहे. मॅच आता पुन्हा एकदा आपण नवजीवन मुलेखंड संघाच्या बाजूने फसलेली पाहिली. अगदी पहिल्या 3 चेंडूवरती 12 आल्या होत्या, परंतु तदनंतर धावा आल्या नाही आहेत. चेंडूने बॅटची कड घेतली आहे. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एकेरी धाव. आता प्रणय कोहलीला या मैदानाचा ताबा घ्यावा लागणार आहे. सर्व सूत्र आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत. कारण की प्रणय कोहली म्हटलं ना तर नवजीवन मुलेखंड आणि मुलेखंड संघाची रणमशीन आहे. आणि ती अजून शांत आहे. आणि तिला मात्र अशांत व्हावं लागणार आहे या मैदानामध्ये. कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. असं म्हटलं जातं ये खेळ नाही आसान, आग का दरिया है और डूब के जाना है. रिवा स्वीप. आणि चेंडू मात्र दान 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 करत निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्येमध्ये 4ने वाढ. आणि नक्कीच हा चौकार नवजीवन मुलेखंड संघाला CPR देणार असेल. कारण की हा साधा सुद्धा चौकार नाही आहे. LIC चौकार आहे. जिंदगी के बाद भी आणि जिंदगी के साथ भी. अगदी शंकर जाता संकटात करणारा हा चौकार आपण पाण्याचा पाऊस पडताना पाहिलाय, परंतु आमच्या व्यासपीठावरती बाटल्यांचा पाऊस पडतोय. चौदा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 18 धावा या ठिकाणी नवजीवन मुलेखंड संघाच्या पाहायला मिळत आहेत. 3 गडी गमावून बसलाय. चांगली फलंदाजी. या ठिकाणी आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी मात्र नो बॉल, ओ स्टेपिंगचा नो. त्यामुळे नक्कीच या नंतरचा चेंडू फ्रीट असेल. अगदी अतिरिक्त फुटवर्कचा वापर या ठिकाणी केला आणि आपण पाहिला तर फ्रीट या ठिकाणी पंचांनी घोषित केला. अगदी मुख्य फटका खेळण्याची संधी या ठिकाणी पुन्हा एकदा चालून आली आहे. पाहूया प्रणय कोहली
या संधीची बुंदी आणि या बुंदीचा लाडू बनवेल का आणि या मैदानामध्ये या फ्रीटचा फायदा उचलेल का? कारण की नक्कीच फ्रीट म्हटलं तर एक मुक्त फटका खेळण्याची संधी. यावेळेला फटका जरूर बसला, परंतु या चेंडूवरती फलंदाज बाद होणार नाहीये, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जरूर बाद होईल. आणि आपण पाहिलं तर आदित्य कोहलीला मैदान सोडावं लागणार आहे. दुसरी धाव घेण्याचा मोह त्याला आवरला नाहीये आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. आणि त्याची जागा भरण्यासाठी आमचा पिंटू म्हणजे हेमंत कुंभार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 5 वॉशिंग्टन सुंदर ची आठवण करून देणारा आकडा आपण त्याच्या जर्सीवरती पाहू शकाल. अगदी मोहम्मद अमीरची जर्सी आणि त्याचा देखील क्रमांक आपण 5 पाहिला. 20 धावा झालेत, 4 गडी बाद झालेत. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेंडू 13 शिल्लक आहेत. अगदी आपण पाहिलं ना तर फर्स्ट स्लिप मध्ये अगदी दर्जेदार झेल आपण पिंटूचा पाहिला होता. अगदी कमालीचा कार्बन कमाल झेल त्यांना या मैदानामध्ये साकारला होता. परंतु पाहूया काय घडेल काय बिघडेल. यावेळेला फटका चांगला कव्हरला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. नवजीवन मुलेकण संघाला धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आणि आताच्या घडीला 12 चेंडू आणि 12चं समीकरण आहे. बॉल टू रन आहे. पाहूया कधी कधी 12 चेंडूंमध्ये 12 धावा देखील निघत. अगदी आता मात्र आपण पाहिलं तर नवजीवन मुलेकण संघाची ताकद वाढली आहे, कारण की त्यांनी एक आयकॉन खेळाडू आपल्या म्हणजे नक्कीच आता विजयाची संधी आपण नवजीवन मुलेकण संघाला खूप असेल, कारण की त्यांच्याकडे आयकॉन खेळाडू आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. सूरज गरत गोलंदाजीसाठी आला. या वेळेला झेल बहुतेक कायजा सोडला. चेंडू बहुतेक बॅटला चाटून गेला होता आणि या ठिकाणी प्रणय कोहलीला जीवनदान मिळत्याने आणखी एक धाव नक्कीच नवजीवन मुलेकण संघाला मिळताना पाहायला मिळत्या. दरम्यान पुन्हा एकदा एक आगळे वेगळे पारितोषिक आलंय पहा. हॅट्रिक करणाऱ्या गोलंदाजांना डोंगरे नामक खेळाडूकडून 500 रुपये दिले जातील. दरम्यान या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. सूरज ज्यानं नक्कीच पहिली हॅट्रिक साकारली होती आणि मैदान षटक टाकलं होतं आणि तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. अगदी इझी हा सामना घेऊन नका, हा सामना तुम्हाला बिझी करेल. दरम्यान अगदी 2 फटक्याचं काम आहे, परंतु ते मारणार कोण हा प्रश्न जरूर निर्माण झाला. कारण की आपण पाहिलं ना तर उरण टेनिस क्रिकेट मधील 2 दर्जेदार खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला हेमंत कुंभार आणि दुसऱ्या बाजूला प्रणय कोहली. बॅटचा पेस हवेमध्ये, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपलाय झेल नाही बसत धावसंख्येला मेळ, कारण की आणखी एक फलंदाज झाला फेल. आणि आता पुन्हा एकदा मॅच अगदी नवजीवन मुलेकण संघाकडे वळली असं वाटत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच एका वेळेला काहीशी टर्न होताना पाहायला मिळते.
आता मात्र नवजीवन मुलेकंड संघाला आपला आयकॉन खेळाडू पाठवावाच लागेल. आयकॉन प्लेयर डोंगऱ्या. कारण की नक्कीच जसं म्हटलं जातं की जिंकायचं म्हटलं तर योग्य वेळी योग्य पत्ता काढावा लागतो. वेळ चुकली ना तर हुकमाचे एक्के फुकट जातात. आणि त्यामुळे नवीन फलंदाज आदर्श मांडेलकर अगदी जर्सी क्रमांक 8 मैदानामध्ये गेला. आपल्या जाड्डू रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा आकडा, रचित रवींद्र, मिशेल मार्श, निकोलस पुरन, डेल स्टेनची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या पाठीवरती परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ती कामगिरी या मैदानामध्ये, परंतु आपण पाहिलं ना तर सूरजचं मी कौतुक करणारा, त्यानं मॅच आपल्या दिशेला टर्न केली आहे. अगदी कमाल धमाल गोलंदाजी, अगदी नन्हा मुन्ना जादूगर. कारण की उंचीने देखील कम आहे, परंतु क्रिकेटमध्ये त्यांना एक मोठी उंची गाठली आहे. सुरेख गोलंदाजी. अलंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मधून क्षेत्ररक्षक आला, फक्त सिंगल मिळेल. एका धावेपेक्षा काही नाही आहे. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होती. 24 धावा, अगदी 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अगदी सोपं आव्हान नवजीवन मुलेकंड संघानं कठीण करून ठेवलं. फटका फक्त एका फटक्याचं काम आहे, परंतु तो मारेल कोण हा प्रश्न जरूर आहे. प्रणय कोहली रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार आणि मिळवला एक शानदार चौकार. आणि हा चौकार अगदी संघर्षमय चौकार आहे. आणि नक्कीच हा चौकार मुलेकंड संघाला CPR देऊन जाईल. कारण की समीकरण बदललाय. 6 चेंडू आणि 6 धावा. एका बाजूला नवजीवन मुलेकंड संघ ज्यांना जिंकायचं जरूर, आणि एका बाजूला धाकटी जुई संघ ज्याला हार नाही मंजूर. कारण की जेवढा मोठा संघर्ष ना तेवढा तुम्हाला चांगला विजय संपादन करता येतो. कारण की तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य ठरवणारा असतो. कारण की साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. अगदी स्वराज्य निर्मितीसाठी आपण मुठभर मावळ्यांचा रक्तरंजित संघर्ष आणि त्यांची प्रचंड मेहनत पाहिली. कारण की नक्कीच आमचे गुरुजी नेहमी सांगतात, हिमतीने हारा परंतु हिम्मत हरू नका. परमेश्वर प्रत्येकाला एक हिरा बनवून जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो नक्कीच जे टाकीचे गाव सोसण्याची ताकद ठेवतो. आणि या वेळेला 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तो षटकार आहे की चौकार आहे थोडं चेक करा. पंचांनी DRS घेतलाय. जो अगोदरचा चेंडू मारलाय तो जरा चेक करा, पहा षटकार आहे की चौकार आहे. कारण की 1 आणि 2 धावेचं महत्व खूप आहे. खूप मोठी स्पर्धा अगदी काँग्रेस कमिटी आयोजित काँग्रेस चषक 2025 हा दैवित्यमान सोहळा, अगदी याची डोळा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी दुधिया रोशनीनं नाहून निघालेलं मैदान, आणि या मैदानावरती हा क्रिकेटचा दैवित्यमान सोहळा. तिसरे पंच आणि तिसरे चौकार आहे. पहा 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. शेवटच्या षटकासाठी प्रथमेश गरत आला. अगदी असं देखील म्हणता येईल, पुन्हा एकदा मी म्हणेन, ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना, 30 वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो. येणाऱ्या संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. त्यामुळे नक्कीच अगदी डू अँड डाय, करा किंवा मरा, जिंका किंवा हरा. कारण की नक्कीच नॉकआउट मॅच आहे. हरल्यानंतर तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल आणि जिंकल्यानंतर तुम्हाला जसकार संघाशी लढावं लागेल. आणि तदनंतर एका ट्रॉफीचा मानकरी आपल्याला मिळेल.
पाहूया, मॅच अजूनही संपली नाहीये. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. हलक्या हाताने चेंडू खेळलाय पहा. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय वर्ग करण्यात आला. DRS घेतलंय पंचांना. तिसरे पंच पुन्हा एकदा अगदी उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे. फलंदाज बाद होईल का? होईल का? मी म्हटलंय, टाळ्या वाजू नका. अजूनही निर्णय प्रलंबित आहे. हृदयाचे ठोके वाढतायत. तिसऱ्या पंचाचा निर्णय काही क्षणातच आमच्यापर्यंत येईल, कारण की डिसिजन थोडासा क्रिटिकल आहे. त्यामुळे वारंवार रिप्ले पाहिली जाते. अगदी दोन्ही संघातील खेळाडूंच्या नजरा अगदी तिसऱ्या पंचावरती पाहायला मिळतात. एक धाव वाचवली जाईल का? फलंदाज बाद होईल का? या नानाविध प्रश्नांना उधाण आला. अगदी हृदयाचे ठोके वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पंचांचा नॉट आउटचा इशारा आला, त्यामुळे एक धाव कंप्लीट केली. आता मात्र अजूनही आपण पाहिलं ना, पाच चेंडू आणि 5 धावांची गरज. एका फटक्याचं काम आहे, परंतु तो फटका येईल का? प्रणय कोहली मैदानामध्ये तग धरून आहे. सलामीला आलेले खेळाडू 6 चेंडू खेळला, 11 धावा त्यानं जमवल्या आहेत. परंतु आगामी येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 5 धावा काढायच्या आहेत, तरच पुढच्या फेरीमध्ये संघ जाऊ शकतोय. कारण की नक्कीच धाकटी जो संघ सामना द्यायला तयार नाहीये. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला डॉट आलाय. चेंडू निर्धाव चेंडू. हृदयाचे ठोके आता मात्र नवजीवन मुलेकंड संघासाठी वाढताना पाहायला मिळतील. अगदी मेंदूला सुन्न करणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, अंगातील रक्ताचा प्रवाह द्विगुणित करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण हसेल, कोण रडेल. हलक्या हाताने चेंडू खेळला, स्टिअर केला, 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. अगदी आताच्या घडीला आपण पाहिला तर विकेटच्या माध्यमातून 2 हरणं धावल्याचा भास झाला. अगदी अगोदरचा तो डॉट जो लावताना ती कसर भरून काढली. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी अजूनही साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयाचे डोके पुन्हा एकदा वाढत जाताना देखील पाहायला मिळत आहेत. प्रथमेश घरत गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये त्यानं 3 धावा बहाल केल्यात. या वेळेला फटका आणि नक्कीच फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर चेंडू निघून गेला.
आणि विजय संपादन केला जातोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नवजीवन मुलेकंड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी आपण पाहिलेली धाकधुकी त्यानं संपवली आहे. आपण आभार देखील मानूया. धाकटी जुई संघाचा चांगला खेळ दाखवलात आपण. आणि दरम्यान आपण पाहिलं तर नवजीवन मुलेकंड संघाने आयकॉन खेळाडू जर त्याच्या डगआउट मध्ये बसवला नसताना तर तो मात्र जिंकू शकला नसता. परंतु आपण चला सामन्याचा समाप्ती करूया. हस्तोलंदन करून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण या सामन्याची निरोप घेत आहोत. दरम्यान चला धाकटी जुई संघ आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आपण आलात. दरम्यान चला दोन्ही संघ जसकर आणि मुलेकंड संघ आपण टॉस करतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा धीरज मात्रे ठरताय प्लेअर ऑफ द मॅच. सामन्याचा सामनावीर अगदी 3 विकेट तीनच राहू दे. नाही ना मग तेच बोलतो. फायनलला प्रॉब्लेम